लाजबाब गोलंदाजी. आणि इथून बघितलं तर मित्रांनो अगदी विजयाचे आवा फिरले शिवगर्जना इलेव्हन वॉरियर संघाच्या तर्फे. एक बॉल 18 रन. नक्कीच या ठिकाणी एक बॉलामध्ये 18 रन. विजयाचे आबा फिरले. आणि नक्कीच या ठिकाणी शिवगर्जना इलेव्हन संघाचेच अभिनंदन करतो. आणि गुलाबराव महाराज निकवेल संघाचं देखील अभिनंदन करतो.
लक्ष्या ठिकाणी अरेन 11 वर्षाचं जय बुंदाट अशी आपल्याला चौथ्या दिवसाची तिसरी लढत फिल्डिंग तैनात ह्या ठिकाणी षट क्रमांक पहिलं साताळताना आमचे मित्र मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे या अनुषंगाने एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. वाघ त्या ठिकाणी उत्कृष्ट नाही झालं. अगदी लॉलीपॉप चेंडू होता आणि या ठिकाणी नक्कीच बॉल जाईल. शिवा पार 4 धाबा.
मग अशा ठिकाणी षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. हरियाणी 11 संघाची धावसंख्या बरोबर आहे 2 बाद 7 धावा. बॅकफुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी एक रन तर पूर्णच होईल. या अनुषंगाने धावसंख्या बरोबर जाईल 8. आणि या ठिकाणी नक्कीच वेटीनी कडा घेतला होता परंतु नक्कीच जीवदान म्हणावा लागेल सका गायकवाड यांना. षटक क्रमांक 3चा चौथा बॉल प्रगतीपथावरती आहे. अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी बॉल आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. षटक क्रमांक 3चा 5वा बॉल प्रगतीपथावरती आहे. सामना करतील सका गायकवाड. आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला माघारी परतावा लागेल. उत्कृष्ट या ठिकाणी बघितलं तर अगदी टंपच्या दिशेने फेकलेला थ्रो केलेला अगदी टंपावरती. या अनुषंगाने तुम्हाला माघारी जावा लागल. शिवाजी निकम या ठिकाणी अगदी तंबूच्या आश्रयाला जाताना फलंदाज नक्कीच त्यांची जागा भरण्यासाठी आलेले आहेत आमचे मित्र संजय भाऊ बागुल. आणि नक्कीच पंचांचा निर्णय आलाय आमच्यापर्यंत. नो बॉल घोषित केलाय. या अनुषंगाने फ्री हिट बॉल असेल 5 रन तर मिळतील संघाला. धावसंख्या बरोबर जाईल तुमची हरियाणी 11 संघाची 3 बाद 15 धावा. आणि अगदी ह्या ठिकाणी षटकारच्या रूपेने फटकार मारलेला
आणि नक्कीच या ठिकाणी वेटीने कडा घेतला होता अनुषंगाने नक्कीच जीवदान मिळेल. धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे. 300 संपल्यानंतर समीकरण आहे 3 बाद 21. नक्कीच स्पर्धेचा चौथा दिवस डांग समुदाय प्रीमियर लीग पर्व पहिलं. स्पर्धेचा चौथा दिवस या चौथ्या दिवसाची तिसरी लढत. जय बजरंग बुंधाटे वर्सेस अरेन 11. आणि नक्कीच पंचांचा निर्णय फाईट अतिरिक्त रन जाईल खात्यात. अरेन 11 संघाच्या फलंदाजीसाठी तयार आहेत त्या ठिकाणी आमचे मित्र संजय भाऊ बैरम बागुल. आणि बघू ह्या ठिकाणी अति शरीराला वेध घेणारा चेंडू एकच रनावर संतोष मानावा लागेल. आणि मेघ विकेटच्या एरियात मारलेला चेंडू नक्कीच एकच रन पूर्ण करतील. या एक रनानं धावसंख्या बुरडावर जाईल तुमची 3 बाद 24 या अंकावरती. आणि बघा या ठिकाणी उंचीवर बॉल आहे परंतु क्षेत्ररक्षण अगदी दूर असल्यामुळे बॉलापर्यंत पोचू शकले नाही. या अनुषंगाने 2 रन तर पूर्णच करतील फलंदाज संजय भाऊ बागोल. नक्कीच षटक क्रमांक 4 हाताळताना आमचे मित्र भरत भाऊ वाघ अगदी गोड स्वभावाचा माणूस मित्रांनो. षटक क्रमांक 4चा 5वा बॉल सामना करतील संजय भाऊ बागुल. अरे बघू ह्या ठिकाणी जागा बनवलीने बॉल जाईल नक्की सीमा पार चौकार. धावसंख्या पूर्णापूर जाऊन पोचतील या चौकाराने. समीकरण आहे 3 बाद 30 या अंकावरती. चौथ्या षटकचा लास्ट बॉल आणि बघू त्याच दिशेने मारलेला चेंडू पुन्हा बॉल जाईल त्याच ठिकाणी पुन्हा चौकार. संघाने षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे अरेन 11 संघाची. समीकरण आहे 3 बाद 34 धावा.
आणि नक्कीच नाईस खेळ म्हणावा लागेल ह्या ठिकाणी. फलंदाज उठून तंबूच्या आश्रयाला जाताना सका गायकवाड च्या रूपानं आणि फलंदाज दाखल झाले. गोलंदाजी बरकाबर किरण भाऊ पवार, सुनू भाऊ वाघ, अगदी ह्या ठिकाणी कव्हर एरियामध्ये मारलेला चेंडू सिंगल रन प्राप्त करून संजय भाऊ बागुल यांना स्ट्राईक दिली. किरण भाऊ पवार यांनी षटक क्रमांक 5 व घेऊन आलेत आमचे मित्र. या स्पर्धेचे आयोजक सुनूभाऊ वाघ. सामना करतील संजय भाऊ. पुन्हा त्याच दिशेला मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात आहे. या अनुषंगाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 2च रनावर संतोष मानावा लागेल. आणि नक्की त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दोन रन जोडत आपल्या संघाची धावसंख्या बोर्डावर पोहोचवली. हरियाणा 11 संघाने 4 बाद 39 या अंकावरती. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 रन तर पूर्ण केलं. संजय बाबू अगोले यांनी 1 रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 5 लास्ट बॉल. सामना करतील किरण पवार. मिड ऑफच्या दिशेला आणि बघू या ठिकाणी कव्हर एरियामध्ये बॉल गेलेला आणि बॉलाला उचललं फेकलं तोपर्यंत नक्कीच 1च रन. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचते हरियाणा 11 संघाची. समीकरण आहे तुमचं 4 बाद 41 अंकावरती. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी छोटासा ड्रिंक ब्रेक असेल.
सहावं षटक घेऊन आलेत जय बजरंग बुंदाट्या संघाकडनं आमचे मित्र भरत भाऊ वाघ. आणि नक्कीच मेडांच्या दिशेला मारलेला अगदी शब्दाचा भुकेला असतो माणूस. अशा गोड स्वभावाचा माणूस भरत भाऊ वाघ या ठिकाणी षटक क्रमांक 6 हाताळताना जय बजरंग बुंदाट्या संघाकडनं अगदी षटक क्रमांक 6 घेऊन आले. दुसऱ्या बॉलावर माघारी परतवलंय संजू भाऊ बागुले यांना. मेडावच्या दिशेला मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु उत्कृष्ट गोलंदाजी भरत भाऊ वाघ यांच्याकडनं बघायला मिळते ह्या ठिकाणी आपल्याला. बॅफुटला टच केलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. एका करून सुटला दुसऱ्याने पकडलं या अनुषंगाने मित्रांनो एकच रनावर संतोष मानावा लागेल. आणि नक्कीच या ठिकाणी षटकार असेल. धावसंख्या पुरडावर नक्कीच या षटकारानं जाऊन पोचली. समीकरण आहे तुमचं 5-49 धाबा. औपचारिकच्या दिशेने फटका सजवलेला पॉइंट एरियामध्ये बॉल परंतु बघू ह्या ठिकाणी दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील पूर्ण केला. षटक क्रमांक 6 खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे हरियाणे 11 संघाची. समीकरण आहे 5-51 ह्या अंकावरती धावसंख्या 51 ओव्हर 6 झाल्यात. 7वं षटक प्रगती पथावर. आणि बघू ह्या ठिकाणी उंचीवर बॉल परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता या अनुषंगाने मित्रांनो. अगदी उंचीवरचा बॉल अंदाज नाही आला या अनुषंगाने नक्कीच कॅच ड्रॉप झाला त्या ठिकाणी. आणि नक्कीच कव्हर एरियामध्ये बॉल आहे आणि ह्या ठिकाणी एकच रनावर संतोष मानावा लागेल. धावसंख्या बुरड्यावर पोहोचते 5-54 अंकावरती. आणि बघू समोरच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू केवळ एकच रन. नक्कीच आखूट टप्प्याचा बॉल होता परंतु बॉलाचा अंदाज घेता नाही येईल आला या अनुषंगाने बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. षटक क्रमांक 7 5वा बॉल प्रगती पथावरती आहे. फिल्डिंग तैनात या ठिकाणी.
मिडॉनच्या दिशेला मारलेला चेंडू आणि नक्कीच एकच धाव, एकच रनावर तुम्हाला संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 7व्याचा लास्ट बॉल प्रगती पथावर. अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू. नक्की षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे हरियाणी 11 संघाची. समीकरण आहे 5 बाद 56 या अंकावरती धावसंख्या पोचली तुमची. षटक क्रमांक 8 प्रगती पथावर आहे आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक 8 निर्धाव चेंडूच्या रूपेने चेंडू जाईल. पुन्हा मारण्याच्या नादात षटक क्रमांक 8 घेऊन आलेत दादा सोनवणे. सामना करतील दीपक. मिडविकेट एरियामध्ये मारलेला चेंडू आणि बघू अगदी गॅपी मधून जाईल. चमकार. या चमकाराची सहाय्याने धावसंख्या बुरडावर पोहोचला हरियाणी 11 संघाची. 5 बाद 60 या अंकावरती 60. षटक क्रमांक 8व्याचा 4था बॉल प्रगती पथावरती फिल्डिंगमध्ये अदल बदल करताना या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत मित्रांनो. अगदी पहिल्या दिवसापासून दोन्ही संघांचे आपण खेळी बघतो. 8व्या षटकाचा 4था बॉल आणि नक्कीच निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल चेंडू. फिल्डिंग तैनात आणि आखो टप्प्याचा बॉल फिर काबली ह्या ठिकाणी क्षेत्र रक्षण तैनात होता परंतु नक्कीच मित्रांनो कॅच ड्रॉप झाला. जीवदान म्हणावा लागेल दीपक यांना. सामना करतील किरण पवार. टप्प्याचा बॉल बॅट फिरकावली मिडॉफच्या दिशेला पुन्हा गेलेला कॅच. आता चुकीला माफी नाही. आता चुकीला माफी नाही. तुम्हाला माघारी परतावा लागेल. नक्कीच या ठिकाणी फलंदाज आउट होऊन तंबूच्या आचऱ्याला जाताना नाव आहे किरण भाऊ पवार. फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये दीपक ठाकरे.
न्यू फलंदाज दाखल षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती सामना करतील. आणि नक्कीच या ठिकाणी फिल्डिंग तैनात. टप्प्याचा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी विकेट एरियामध्ये मारलेला चेंडू आणि नक्कीच बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच एक रन तर निश्चितच पूर्ण करतील. अरे आणि इलेवन संघ धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचेल तुमची 6 बाद 62 अंकावरती. आणि पुन्हा ह्या ठिकाणी बॉलाला दिशा दिली आणि बॉल जाईल सीमा पारच्या धाबा. पंचांचा निर्णय फाईट अतिरिक्त रन येईल पुन्हा खात्यात या ठिकाणी आर्यन 11 संघाच्या. आणि बघू या ठिकाणी उंचीवर थर्डमॅनच्या दिशेला गेलेला चेंडू अंदाज घेता आला नाही अनुषंगाने जीवदान मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी. दीपक ठाकरे यांना जीवदान मिळेल. एक रन जोडून दिला आपल्या संघाला. आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि नक्की दुसरा रन देखील पूर्ण केलं. अगदी मित्रांनो ह्या ठिकाणून एवढ्या लांबून धावून जाणं आणि बॉल उचलून फेकणं अवघड असतं परंतु ते करून दाखवलंय आमच्या सोनभाऊ वाघ यांनी. षटक क्रमांक 9 हाताळताना षटक क्रमांक 9चा 5वा बॉल. फिल्डिंग तैनात. बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क आहे. बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपानं. षटक क्रमांक 9चा 5वा बॉलाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 9चा लास्ट बॉल प्रगती पथावर. मारण्याच्या नादात परंतु पुन्हा बॉल जाईल निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे. अरे आणि 11 संघाची समीकरण आहे 6 बाद 70 या अंकावरती धावसंख्या पोहोचली. आणि नक्कीच ह्या ठिकाणी षटक क्रमांक 10 आता त्याने बघू ह्या ठिकाणी दुसरा रन तर पूर्ण केला आणि तिसऱ्या रनाची माग आहे. तिसऱ्या रनाला पळून आलेत. बघू या ठिकाणी रन आउट करता येतो की नाही. नक्कीच तुम्हाला माघारी जावा लागेल. विकेट क्रमांक 7चा खेळ संपला या ठिकाणी.
धावसंख्या बरोबर आहे. समीकरण आहे तुमचं 7 बाद 72 या अंकावरती. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. रेनी इलेव्हन संघाकडनं फिल्डिंग तैनात. आणि नक्कीच या ठिकाणी नक्कीच व सुंदर कृषी उद्योग षटकार म्हणावा लागेल. लाजवाब. नक्कीच या ठिकाणी अगदी षटकारच्या रूपेने पटका सजवलेला सक्सेसफुल धावसंख्या बोर्डावर जाऊन पोचतील. समीकरण आहे तुमचं 7 बाद 78 या अंकावरती. आणि थडमेंच्या दिशेला जातोय बॉल. बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. नक्कीच धनदायी वेळी काल चमकार म्हणावा लागेल. लाजवाब म्हणावा लागेल या ठिकाणी. अगदी शेवटच्या षटकात तुम्ही रनांचा पाऊस पाडून रन रेट पोचवलेला आहे 82 रनापर्यंत. षटक क्रमांक 10 समोरच्या दिशेला फटका. परंतु बघू या ठिकाणी दुसरा रन तर पूर्णच करतील फलंदाज. संघाने धावसंख्या बरोबर जायला आणि 11 संघाची 7 बाद 84. मिडविकेट एरियामध्ये मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. लाजवाब फिल्डिंग म्हणावी लागेल. ह्या ठिकाणून जर गेला असता बॉल तर नक्कीच सीमा पार झाला असता. परंतु नक्कीच या ठिकाणी 2 रन तर काढलेत. या 2 रनाने धावसंख्या बुडाबुड जाईल. समीकरण आहे तुमचं 7 बाद 86. फुटला टच केलेला चेंडू फिल्डर धावतो पळतो तोपर्यंत या ठिकाणी सुंदर कृषी उद्योग चमकार. षटक क्रमांक 10 खेळ संपलाय. पहिली इनिंग संपले. आणि 11 संघाने टार्गेट दिलंय 7 बाद 90 रन केलेत. 91 रनाचं टार्गेट दिलंय जय बजरंग बुंदाट्या संघाला.
नक्कीच मित्रांनो या ठिकाणी जय बजरंग पुंदाटे वर्सेस रेन इलेवन संघाने जय बजरंग पुंदाटे संघासमोर आव्हान ठेवलंय 91 रनाचं. लगेच या ठिकाणी चौथ्या दिवसाची तिसरी लढत आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती असाला जय बजरंग पुंदाटे वर्सेस हरियाणा 11. आणि नक्कीच या ठिकाणी पंचांचा निर्णय वाईट असेल. अतिरिक्त रन खात्यात जाईल जय बजरंग पुंदाट्याच्या. आणि नक्कीच या ठिकाणी रिवर्सचा फटका सजवला होता. अनुषंगाने जाईल शेटकारच्या रूपेने फटकार. षटक क्रमांक पहिलंच घेऊन आलेत विजय. अगदी षटक क्रमांक पहिलंच हाताळताना ह्या ठिकाणी विजय भाऊ सोनवणे नक्कीच ह्या ठिकाणी पहिल्याच बॉलावर षटकार मारलेला आहे. अनेक फाईट या अनुषंगाने जय बजरंग बुंदाट्या संघामध्ये खात्यामध्ये जातील 7 धावा. षटक क्रमांक 30 पहिल्याचा तिसरा बॉल अगदी समोरच्या दिशेने आणि बघा या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वतः बॉलर आहे त्या ठिकाणी नक्कीच थक्का मिळेल तुम्हाला पहिला क्रमांकाचा. नक्कीच या ठिकाणी माघारी परतावा लागेल तुम्हाला. समाधान भाऊ मोरे
हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी जाईल बॉल निर्धाव चेंडूच्या रूपानं. चेंडू क्रमांक पहिला चाल 5वा बॉल प्रगती पथावर आणि ह्या ठिकाणी हो मिडऑफच्या दिशेला मारलेला चेंडू त्या ठिकाणी मिडऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण तैनात. एकच रनावर संतोष मानावा लागेल जय बजरंग बुंदाट्या संघाला. आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे. एक बाद 8 धावा. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतील आमचे मित्र संजय भाऊ बागुल. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. या अनुषंगाने तुम्हाला जावा लागेल माघारी. विकेट क्रमांक 2चं खेळ संपवलंय. हर्षवर हरियाणी 11 संघाने धावसंख्या बुरडावर आहे. तुमचं समीकरण 2 बाद 8 धावा. नक्कीच या ठिकाणी चौकारचे सायानं धावसंख्या बुरडावर आहे तुमची 2 बाद 12 या अंकावरती.
नक्कीच या ठिकाणी रिथाव चेंडूच्या रूपेने जाईल चेंडू क्रमांक तिसऱ्याचा. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी खेळ सुरू. पहिला बॉल अगदी निर्धाव चेंडूच्या रूपेने. धावसंख्या बुरडावर आहे 2 बाद 12 धावा. बॅकफुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी 1 रन तर निश्चितच पूर्ण. या 1-1 रनाने धावसंख्या बुरडावर जाईल तुमची. 2 बाद 13 या अंकावरती हे बजरंग बुंदाट्या संघाची बनवायचे आहे तुम्हाला 91 धावा. अगदी 91 धावाचा पाठला सुरू झालाय तुमच्याकडनं. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळच सांगेल. आणि नक्कीच वेडहकेट एरियामध्ये मारलेला चेंडू आणि बघू बोलायला उचललं फेकलं तोपर्यंत 1च रनावर संतोष मानावा लागेल जय बजरंग बुंदाट्या संघाला. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो अगदी वडीलधारी माणसांनी देखील या टुर्नामेंटचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षक म्हणून हजेरी लावली. नक्कीच अभिनंदन. ते म्हणाय मित्रांनो जुनं ते सोनं. आणि ह्या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो अगदी संक्रांत झाली का जुन्या लोकांची ती म्हण आहे तिळ तिळ दिवस वाढत चालता ऊन वाढत चालता. आज नक्कीच मित्रांनो ऊन सगळ्यांना चटके देतो सूर्यदेव हे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून म्हणतो जुनं ते सोनं. आणि या ठिकाणी नक्कीच फलंदाजाला माघारी परतावा लागेल. जे बजरंग बुंदाटे संघाचं विकेट क्रमांक 3चा खेळ संपलाय. अगदी तंबूच्या सिऱ्याला तुम्हाला पाठवलाय हरियाणी 11 संघाने.
अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू, बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. मित्रांनो, आमचे मित्र संजय भाई वागोल, मित्रांनो लखानी गावाच्या पोलीस पाटील आहेत ते. अगदी गोड स्वभावाचा माणूस आहे मित्रांनो. सलाम करतो त्या माणसाला देखील. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 4 हाताळताना 5वा बॉल. पंचांचा निर्णय फाईट. आणि नक्कीच या ठिकाणी अगदी निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल. नक्कीच वेटेचा कडा होता, परंतु मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक बघितलं तर 4थ्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती आहे. आनंदमय वातावरण, गावाचा नाबाई डांग समजान, फलंदाज सच होईल गोलंदाजी बरं का बरं. टप्प्याचा बॉल आणि नक्कीच ह्या ठिकाणी जाईल तुमच्या जवळून षटकार. धावसंख्या बोर्डावर जाईल. षटक क्रमांक 4चं खेळ संपूर्ण. समीकरण आहे तुमचं 3 बाद 27 धावा. 36 बॉलामध्ये 64 रनाची आवश्यकता. 36 बॉल 64 रन. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती सामना करतील दादा सोनवणे. आणि बघू ह्या ठिकाणी अगदी सुवर्ण संधी होती कॅच टिपण्याची, परंतु मित्रांनो एका हाताने कॅच खेळण्याचा प्रयत्न केला. या अनुषंगाने नक्कीच 1 रन तर खात्यात जाईल जय बजरंग बुंदाट्या संघाच्या. धावसंख्या बोर्डावर आहेत 3 बाद 28 या अंकावरती. स्पर्धेचा 4था दिवस उगवलेला आनंदमय वातावरण. आणि ह्या ठिकाणी नक्कीच षटक क्रमांक 5व्याचा पहिल्याच बॉलावर उत्कृष्ट म्हणावा लागेल. ह्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ आहेत. बलाढ्य संघाचे नाव आहे जय बजरंग बुंदाटे वर्सेस हरियाणा 11. षटक क्रमांक 5व्याची जिम्मेदारी दिलेत आमचे मित्र तुषार ठाकरे यांच्याकर.
आणि बघू या ठिकाणी मारलेला चेंडू 2-2 फिल्टर पळता धावता तोपर्यंत नक्कीच दुसरा रन आणि दुसरा रन देखील पूर्ण होईल. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपेने. एक एक रन मित्रांनो लाखा मोलाचा असेल या ठिकाणून. एक एक वेळेला चेंडू मित्रांनो लाखा मोलाचा असेल. एक एक विकेट लाखा मोलाचे असेल कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. षटक क्रमांक 5व्याचा 5वा बॉल प्रगती पथावर धावसंख्या बोर्डावर आहे 3 बाद 30 धावा. 32 बॉलामध्ये 61 रनाची आवश्यकता. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर आमचं होईल रिलीव आले नक्की मित्रांनो चेक करताना नक्कीच थोडा वेळ थांबावा लागेल. निर्णय येईलच आमच्यापर्यंत. नक्कीच या ठिकाणी वाईट बॉलाचा इशारा आला होता मित्रांनो परंतु या ठिकाणी आमच्या थर्ड अंपायरने या ठिकाणी नाकार दिलाय. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू असेल आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. एक रन आणि धावसंख्या बुरडाभर जाईल तुमचे जय बजरंग बुंदाट्या संघाची. समीकरण आहे 3 बाद 31 अंकावरती. फलंदाज सज होईल गोलंदाजी मरकावरती. फिल्डिंग तैनात. 5व्या षटकाचा लास्ट बॉल प्रगती पथावरती. सामना करतील फलंदाज. जोर मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहेत. मेडॉनच्या दिशेला मारलेला चेंडू. नक्कीच तुम्हाला माघारी परतावा लागेल. मेडॉनच्या दिशेला आधीच फिल्डिंग सजवलेले होते. अरे 11 संघाने अनुसंघाने तुम्हाला झेलबाद होऊन माघारी परतावा लागेल. विकेट क्रमांक 4चं खेळ संपलंय तुमचं आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 5चं खेळ संपून धावसंख्या बोर्डावर आहे 4 बाद 31 अंकावरती. 30 बॉलामध्ये 60 रनाची आवश्यकता. बॉल आहे 30 रन बनवायचे आहेत 60.
नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी सोट ड्रिंग ब्रेक असणार. षटक क्रमांक 5 खेळ संपवलाय. धावसंख्या बरडावर आहे. 4 बाद 31 अंकावरती जय बजरंग बुंदाटे संघाची षटक क्रमांक 6 प्रगती पथावर. बोलायची शिल्लक 30, रन बनवायचे आहे 60. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळ सांगेल. नक्कीच या ठिकाणी व्हाईटच्या रूपेने जाईल मित्रांनो. धावसंख्या बोर्डावरती 33. आणि नक्की ह्या ठिकाणी फुलटच चेंडू, त्या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षण तैनात आहे. त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अगदी सका भाऊ गायकवाड त्या ठिकाणी तैनात होते फिल्डिंग करण्यासाठी. नक्कीच बॉलाला उचललं, फेकलं इष्टी रक्षकाच्या दिशे. नक्कीच मित्रांनो राकेश भाऊ खैरणार असतील, नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच. उत्कृष्ट असं ठिकाण, गावाचं नाव आहे डांगसौंदान. षटक क्रमांक 6 दुसऱ्या बॉलावर अगदी माघारी परतवलंय जय बुंदाट संघाच्या फलंदाजाला. त्यांची जागा भरण्यासाठी येत आहेत आमचे मित्र भरत भाऊ वाघ. अगदी गुढ स्वभावाचा माणूस मित्रांनो, मी म्हणतच राहील या ठिकाणी. पंचांचा निर्णय व्हाईट, अतिरिक्त रन जाईल खात्यामध्ये. हे बुंदाट्या संघाच्या धावसंख्या बोर्डावर जाऊन पोचतील. समीकरण आहे तुमचं 5 बाद 35 या अंकावर. नक्कीच आखूड टप्प्याचा बॉल आणि वेटीचा कुठलाही संपर्क नाही. या अनुषंगाने बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रूपाने. पुन्हा तोच आणि बघू थर्डमॅनच्या दिशेला गेलेला चेंडू. नक्कीच रन
खेण्यात भाग पाडला तुम्ही ना त्या ठिकाणी एक रन चोरून घेतला असं म्हणावा लागेल. भरत भाऊ वाघ यांनी जे बुंदाट्या संघाकडनं फलंदाजी करत आहेत. मारलेला चेंडू मिळवच्या दिशेने बघू ह्या ठिकाणी 2 रन तर पूर्णच करतील. मिळवच्या दिशेला मारलेला फटका अगदी 2 रन पूर्ण केलेत. दादा सोनवणे यांनी आपल्या संघासाठी धावसंख्या बोर्डावर जाऊन पोशील तुमची समीकरण आहे 5 बाद 38 धावा. फिल्डिंग तैनात. अगदी फुलटा चेंडू अगदी समोरच्या दिशेला फटका सजवलेला, परंतु केवळ एकच रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 6 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे 5 बाद 39 अंकावरती. 24 बॉलामध्ये 52 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी. बॉल आहे 24 रन बनवायचे इथं 52. तुमच्या विकेट गेल्यात 5 जय बजरंग बुंदाट्या संघाच्या असं समीकरण आहे तुमचं. 5 बाद 39. षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती आहे. आनंदमय वातावरण मित्रांनो या ठिकाणी. अगदी स्पर्धेचा आमचा 4था दिवस. 2 बलाढ्या संघामध्ये लढत आपल्या समोर. रेन 11 वर्सेस जय बजरंग बुंदाटे. बॉल आहे शिल्लक 24 रन बनवायचे आहेत 52 जय बजरंग बुंदाट्या संघाला. अगदी 91 रनाचं टार्गेट दिलंय रेन 11 संघाने. लेफ्ट हँड बॅटमन दादा सोनवणे ह्या ठिकाणी फलंदाजी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतील. फलंदाजी करण्यासाठी फिल्डिंग तैनात. आणि बघू या ठिकाणी नक्कीच रन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सजवलंय. फाईन लेग एरियामध्ये आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात असेल. अगदी 2 रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. या 2 रनाने धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचील तुमचे 5 बाद 41 धावा. आणि बघू या ठिकाणी मारलेला चेंडू 2 क्षेत्ररक्षण तैनात आहेत. आता 1च रनावर तुम्हाला थांबवलंय. या 1 रनाने धावसंख्या बोर्डावर पोहोचील तुमचे 5 बाद 42 अंक. 42 विकेट गेल्या तुमच्या 5. या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो 21 बॉलामध्ये 49 रनाची आवश्यकता. फलंदाजी करतील आमचे मित्र भरत भाऊ वाघ या ठिकाणी तैनात.
आणि पुन्हा एकच रनावर तुम्हाला थांबवलंय. अगदी मोठ्या फटक्यापासून तुम्हाला रोखून टाकलंय हरियाणी 11 संघाने. म्हणून म्हणतो मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे. फिल्डिंग तैनात. नक्की षटक क्रमांक 7व्याचा 5वा बॉल प्रगतीपथावरती आहे. तुषार ठाकरे यांना जिम्मेदारी दिली. 5वा बॉल असेल 7व्या षटकाचा. आणि अगदी त्या समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात. पुन्हा एकच रनावर संतोष मानावा लागेल तुम्हाला. एक रनाने या ठिकाणी तुम्हाला चालणार नाही. त्या ठिकाणी पोचायचं असेल तर. परंतु मित्रांनो, उत्कृष्ट गोलंदाजी एक साईडहून बघितली तर हरियाणी 11 संघाकडनं. आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. आणि नक्कीच बॉल जाईल सीमापार. चौकार. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे. समीकरण तुमचं 5 बाद 48 या अंकावरती. 18 बॉलामध्ये 43 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी. 18 बॉल आहेत, रन आहेत 43. 18 बॉलामध्ये 43 रनाची आवश्यकता असेल. स्पर्धेचा 4था दिवस. बुलाड्या संघामध्ये लढत आपल्या दोन्ही हरियाणी 11 वर्सेस जय बजरंग बुंधाटे. नक्कीच या ठिकाणी बॉल आहेत 18. रन बनवायचे आहेत तुम्हाला 43. तुमच्या विकेट गेल्या तर 5. धावसंख्या बुरडावर आहे तुमची. स्थिती 48. लेफ्ट हँड बॅटमॅन दादा सोनवणे गेंदबाजी घेऊन आलेत संजय भाऊ बागुल. आणि बघू अगदी फुलटा चेंडू होता. आणि बघू हे एक रन तर पूर्ण केला. आणि दुसऱ्या रनाची माग आहे. आणि दुसरा रन अनुषंगाने धावसंख्या बुरडावरच जाऊन पोहोचेल तुमचे. समीकरण आहे 5 बाद 50 धाबा. 50 पूर्ण झाली. दुसरा रन देखील पूर्ण. सत्तावन्न. 16 बॉल 34 रन. 16 बॉलामध्ये 34. नक्कीच एकच रनावर संतोष पाडावं लागेल तुम्हाला. धावसंख्या बुरडावर आहे 59. 14 बॉल 32 रन. अगदी इथून जर बघितली तर मित्रांनो, रंगीला मॅच होत चालली हळूहळू. आणि बॉल जाईल सीमापार 4 धाबा. बॉल आहे 13. रन बनवायचे आहेत 28. षटक क्रमांक 8चा लास्ट बॉल.
घेऊन जातील आमचे मित्र संजय भाऊ बागुल. आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. लाजवाब कॅश माघारी परतावा लागेल तुम्हाला. बारा बॉलामध्ये 28 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी षटक क्रमांक 8चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे तुमचं समीकरण 6 बाद 63 अंकावरती. आणि बघू पहिल्याच बॉलावर प्रहार केलंय आणि नक्कीच या ठिकाणी बघू दुसरा रन तर नक्कीच पूर्णच होईल. नक्कीच या ठिकाणी
या चौकारच्या रुपयाने धावसंख्या बोर्डावर जाईल तुमची. समीकरण आहे 6 बाद 72 धावा. 8 बॉलामध्ये 19 रनाची आवश्यकता. बॉल असतील शिल्लक. 7 रन बनवायचे आहेत. 18 रन झाले तुमचे. 6 बाद 73 या अंकावरती धावसंख्या पोचली तुमची. आणि नक्कीच निर्धाव चेंडूच्या रुपयाने जाईल. चेट क्रमांक 9चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे. 6 बाद 73 या अंकावरती. 6 बॉलामध्ये 18 रनाची आवश्यकता. 6 बॉल 18 रन. कृषी उद्योग शीटकार फडावा लागेल मित्रांनो. लाजबाब या रनाची गरज आहे तुम्हाला. ते ग्रंथ आलेत परंतु मित्रांनो इथून मी बघितलं तर बॉल आहेत 5 रन बनवायचे आहेत तुम्हाला. आणि नक्कीच या ठिकाणी आमच्या तिसऱ्या थर्ड अंपायर निर्णय आलेला